नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ही आहे गवार ढोकळी. ही गुजराती रेसिपी आहे. जेव्हा आपल्याला घरात कंटाळा येतो जेवण वगैरे करायचा, तेव्हा आपण काहीतरी विचार करतो की साधं सिंपल आपण काहीतरी बनवू. त्याप्रमाणे ही गुजराती लोकांमध्ये ही रेसिपी जास्त प्रमाणात केली जाते. त्याला म्हणतात गवार ढोकळी. आपल्याकडे जसं महाराष्ट्रामध्ये वरणफळ वगैरे आपण करतो, त्याप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा डाळ ढोकळी बनवली जाते. अशा प्रकारे ढोकळी बनवून ही कुठल्याही भाजीत त्याचा वापर करता येतो. त्याला म्हणतात गवार ढोकळी. गवारची भाजी किंवा मूग वगैरे घालून सुद्धा ही ढोकळी टाकून भाजी बनवली जाते. त्याच्याबरोबर दुसरं काही नसतं, फक्त ही अशीच खायची असते. तर आज मी अशी भाजी बनवली आहे. तर राई टाकते, त्याच्यानंतर जिरं, हिंग टाकणार. हिंग थोडा जास्त टाकायचं. त्याच्यानंतर कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा. कढीपत्ता थोडा मोठा द्यायचा. त्याच्यानंतर टोमॅटो टाकले. थोडंसं टोमॅटो आणि कांदा नरम होण्यासाठी थोडं मीठ टाकले. कांदा आणि टमाटर शिजून घेऊया. जिरा पावडर, लाल मिरची पावडर, आपला मसाला जो असेल तो टाकायचा. गॅसची फ्लेम स्लो ठेवले, कारण तो कांदा आणि टोमॅटो परतून जाईल म्हणून लहान ठेवायचं गॅस. थोडी कोथिंबीर, याच्यात आपण धुवून घेतलेली गवार टाकूया. सुरुवातीला पाणी नाही टाकायचं. गवार चांगली तेलामध्येच चांगली परतून घ्यायची, म्हणजे ती लवकर शिजते. आता आपण फक्त याच्यावर झाकण ठेवायचं. गॅस ठेवलेली आहे. तर ते एकदा परतून घेऊया थोडं. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे पाणी. गवार शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं आपण टाकणार आहे. गॅस मोठा करते. तर आपल्याला गवार शिजून घ्यायची पूर्णपणे.
झाकण ठेवते त्याच्यावर. त्याच्यानंतर आपल्याला ढोकळीसाठी पीठ मळायचं. ते घेतलेलं गव्हाचं पीठ थोडं घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं ढोकळी बनवायची तेवढं पीठ घ्यायचं. ते घेतलेलं आहे बेसन. नुसते गव्हाच्या पिठाचे केलं तरी चालतील किंवा बेसनचे. हे दोन्ही मिक्स घेते. त्याच्यात टाकूया लाल मिरची पावडर, हळद, जिरा पावडर, धना पावडर, हिंग जास्त टाकायचं. बेसन असल्यामुळे आपल्याला हिंग टाकायचं. त्यात थोडं मीठ, थोडं तेल टाकूया. आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. जरा मिक्स करून घेऊया. नंतर जेवढं पाणी लागेल तेवढं आपण पाणी टाकणार आहोत. पीठ चाळून घेतलेलं आहे. पीठ छान मळून घेतलेलं आहे. थोडा वेळ आपण झाकण ठेवू त्याच्यात. उघडून बघूया. एवढं शिजलेली नाही. अजून थोडा वेळ आपण ठेवूया. तेल लावून आता मी गोळे केलेले आहेत. आपल्याला जेवढे लहान मोठे गोळे पाहिजे तसे त्याप्रमाणे आपल्याला वाटी करायची. मी जरा जाड झाले आणखी लहान करते. छोट्या छोट्या करायच्या. वाटीचा आकार द्यायचा म्हणजे ते खाण्यासाठी आपल्याला असं खाता येईल. रस्सा वगैरे त्याच्यात टाकल्यानंतर वाटीसारखा किंवा चपटा शेप दिला तरी चालेल. पातळ करायच्या. जाड केलं तर शिजायला वेळ लागतो. थोडं तेलाचं बोट लावायचं. आणखी लहान असेल तर लहान केलं तरी चालेल. वाटीचा आकार द्यायचा. अशा प्रकारे सगळ्या करून घेऊया आपण. असे नाही करायला जमलं तर तुम्ही चपातीसारखी शेप दिला. चपातीसारखी लाटून घेतलं. त्यानंतर सुरीने कापून वरण फळ जसं करतो तसं आपण टाकलं तरी चालेल. डाळीमध्ये टाकतो त्याप्रमाणे. याला थोडा जास्त वेळ लागतो वळण्यासाठी. मोठी चपाती करायची आणि मग ते सुरीने कापून त्याचे तुकडे करायचे. तसे केले तरी चालेल. वाय पण शिजली आहे. आता पण मिठाचं बघूया प्रमाण. मीठ बरोबर आहे का. मीठ टाक.
टाकावं लागेल. थोडा गूळ टाकतो. ढोकळी सुद्धा याच्यात टाकूया. गवार पण शिजलेली, थोडंसं गूळ टाकलेलं याच्यात आणि मीठ सुद्धा टाकलेलं टेस्ट. आता आपण ढोकळी त्याच्यात टाकूया. तर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा ठेवायचा. आता या आपोआप शिजून जाते. थोडा वेळ आपण झाकण ठेवूया त्याच्यावर. गॅस थोडा मोठा ठेवते. बघूया ढोकळी सुद्धा शिजलेली आहे. त्याला ढोकळी म्हणतात. हळूवारपणे त्याला खाता येतं. तर शिजलेली आहे ती. थोडासा रस्सा पण ठेवायचा. आता मी गॅस बंद करते. थोडी कोथिंबीर टाकते. गॅस बंद. गवार ढोकळी ही गुजराती रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.